मला खूप इश्यू होत होता की माईक कनेक्ट करायला. त्यानंतर लक्षात आलं की मी जो ट्रान्समीटर लावत होतो आयफोनला तो व्यवस्थित लागत नव्हता. मला माहित नाही, खूप लोकांनी असे व्हिडिओ टाकलेत की DJI माईक नाही कनेक्ट होत आयफोनला, गोप्रोला कनेक्ट होत नाही. पण असा कुठल्याही प्रकारचा मला इश्यू वाटत नाहीये. उलट माझा इश्यू सॉल्व्ह झालाय. कारण की माझा गोप्रो पूर्णपणे वॉटरप्रूफ आहे. हिरो 13 माझ्याकडे गोप्रो आहे तो. आणि त्याला वायर सेटअप करायचं म्हणजे त्याचा वॉटरप्रूफपणा सगळा निघून जाणार होता. सो आय वॉज सर्चिंग फॉर ब्लूटूथ माईक, की मी माईक आतमध्ये हेल्मेटच्या आतमध्ये अटॅच करेन आणि बाहेरच्या साईडला माझा कॅमेरा असेल. सो त्याच्यावरती बघू शकता की इट इज स्पेशली डिझाईन फॉर आयफोन. सो हा स्पेशली माईक आयफोनसाठी बनलाय. आणि आता माझ्या बेडरूममध्ये फॅन चालू आहे आणि बाहेर विंडो ओपन आहे. आणि तरी पण याच्यातून नॉईज कॅन्सलेशन आहे हा 100% रिमूव्ह केलेला गेलेला आहे. आणि मला ह्या माईकचा खूप फायदा होणार आहे आणि मला तुमच्याशी खूप छान छान गप्पा मारता येणार आहेत. शिवाय मोटो ब्लॉगिंग करत असताना पण मला तुम्हाला खूप साऱ्या गोष्टी सांगता येतील, खूप सारे स्पॉट्स दाखवता येतील. ज्या प्रकारे आपण रायगडचे रील केलेले तशा प्रकारचे आपण काही अजून नवीन त्याच्यामध्ये आपण इम्प्रूव्हमेंट्स आणू शकतो का, याच्यासाठी पण मी प्रयत्न करणार आहे. आणि खूप छान वाटतंय की माझ्याकडे आता फायनली DJI माईक आलाय. 1 वर्षापासून माझ्याकडे गोप्रो आहे, पण मला त्याचा माईक सेटअप मिळत नव्हता. मीडिया मॉड घ्यायला मला ते सांगत होते खूप सारे युट्यूबर्स. पण मला DJI माईक 2 मुळे खूप हेल्पफुल होणार आहे. जर तुम्ही फक्त मोठं ब्लॉगिंग करणार असाल आणि तुम्ही फक्त हेल्मेटच्या आतूनच बोलणार असाल तर मिनी माईक 2 पण इट इज ओके. मिनी माईक 1 पण ओके आहे, चांगला आहे. कारण की तुम्हाला इथे ठेवूनच तो बोलायचा आहे ना. मी हा घेतला कारण की मी किल्ल्यावरती वगैरे गेलो आणि तुम्हाला किल्ले दाखवताना किंवा एखाद्या फोर्टवरती एखाद्या पॅलेसमध्ये गेलो तर तो पॅलेस पूर्ण दाखवताना तुम्हाला प्रॉब्लेम नको. म्हणजे मी काय म्हणतोय, प्रत्येक वेळेला असं माईक तोंडाजवळ घेऊन कसं काय जाणार. त्यामुळे मग मी DJI माईक मी हा DJI माईक 2 घेतलाय आणि ज्याचा मला फायदा होणार आहे. तुम्ही सगळ्यांनी रायगडच्या रीलला खूप चांगलं प्रेम दिलं. आणि ह्याच्यापुढे पण तुमच्या ह्या प्रेमामुळेच मी आता परत ब्लॉगिंग छोटं मोठं जसं मला जमेल तसं मी चालू करतोय. आता 1 वर्षानंतर ही मला परत संधी मिळाली ह्या माईकच्या निमित्ताने. तर तुमच्या सगळ्यांचं प्रेम असंच असू दे. आणि थँक्यू सो मच. भेटूया नवीन ब्लॉगमध्ये. गुड नाईट.